प्रभागात 365 दिवस झटणारा चेहरा, श्रुतिका भामरे मतदारांमधून ट्विस्ट। सध्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा धुराळा उडालेला असताना प्रभाग क्रमांक 14 मधून एक नाव ठळकपणे चर्चेत आहे। ते नाव म्हणजे 365 दिवस जनतेसाठी झटणारा चेहरा ॲडव्होकेट हरीश भामरे। मंडळी, महापालिका निवडणूक आली की अनेक चेहरे दिसतात, पण निवडणूक नसतानाही जे कायम जनतेत असतात तोच खरा लोकांचा नेता असतो। आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये हे नाव नागरिक अभिमानाने घेतात। ॲडव्होकेट हरीश भामरे आणि त्यांच्याच रूपाने त्यांच्या पत्नी श्रुतिका भामरे या केवळ शिवसेनेच्या उमेदवार नाही, तर त्या सामाजिक कामाची, सेवाभावाची आणि सातत्याची ओळख आहे। सध्या प्रभागातील नागरिकांमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। पाहूयात त्याबद्दल सविस्तर। नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 30 डिसेंबर पर्यंत होती, तर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत 2 जानेवारी पर्यंत होती। 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं। त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी प्रत्यक्षात प्रचार सुरू झाला। आता प्रचाराने चांगलाच वेग घेतला असल्यामुळे सर्वच प्रभागात राजकीय रंग चढलाय। प्रभाग 14 मधील निवडणूक ही चांगलीच रंगतदार बनली। गेल्या अनेक वर्षापासून ॲडव्होकेट हरीश भामरे हे प्रभागात शिक्षण, महिलांचे प्रश्न, गरजू कुटुंबाची मदत, सामाजिक उपक्रम यामध्ये सक्रियपणे कार्यरत आहे। मंडळी, पावसाळा असो, उन्हाळा असो, समस्या असो की अडचण, श्रुतिका भामरे आणि ॲडव्होकेट हरीश भामरे कायम नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत। म्हणूनच प्रभागातील नागरिकांच्या नजरेमध्ये 365 दिवस काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। उमेदवार भामरे श्रुतिका हरीश भामरे यांच्या पाठीशी आहेत। ॲडव्होकेट हरीश भामरे मुंबई उच्च न्यायालयातील वकील। अनेक गरीब, गरजू आणि अन्यायग्रस्त नागरिकांसाठी त्यांनी मोफत वकिली करून न्याय मिळवून दिलाय। कायद्याच्या चौकटीत राहून समाजासाठी काम करण्याची ही परंपरा भामरे कुटुंबियांची ओळख बनली आहे। मंडळी, प्रभाग 14 मध्ये श्रुतिका भामरे आणि ॲडव्होकेट हरीश भामरे यांचं नाव घेतलं की नागरिक एकच गोष्ट सांगतात: काम करणारी, नागरिकांच्या कामासाठी केव्हाही उपलब्ध असणारी आणि प्रश्न सोडवणारी माणसं। आता हीच सामाजिक कामाची शिदोरी महापालिकेत पोहोचणार का? जनतेचा कौल श्रुतिका भामरे यांच्याकडे झुकणार का? प्रभाग क्रमांक 14 मध्ये यंदाची लढत चुरशीची ठरणार हे मात्र नक्की। मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 365 दिवस झटणाऱ्या चेहऱ्याला संधी मिळायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या बातमीसह। तोपर्यंत नमस्कार। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा